महानगरपालिका सोडून दुसरं काही होणार नाही, नगरपालिका होणार नाही हा माझा शब्द आहे। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। मोई निघोजे रोड येथील पंचायत समितीचे सभापती शहाजी करपे यांच्या घराच्या जिण्याच्या खिडकीचे ग्रिल कापून 30,50,000चे सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे। याबाबत महाळुंगे पोलीस ठाण्यात नितीन शहाजी करपे यांनी तक्रार दिली आहे। मोई गावच्या हद्दीत मोई निघोजे रोड या ठिकाणी सोमवारी दिनांक 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते 9च्या सुमारास सदरची घटना घडली आहे। घराच्या मागील बाजूस जिण्याच्या खिडकीचे ग्रिल कापून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला। घरामधील 6 बेडरूममधील लाकडी कपाट हे कशाच्या तरी सहाय्याने उघडून यामधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 30,50,000 रुपये किमतीचा माल घरफोडी करून अज्ञात चोरट्याने लंपास केला। तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। शाळेत जात असताना रोडने पाठलाग करून एका अल्पवयीन 12 वर्षाच्या मुलीची छेड काढून विनयभंग करणाऱ्या रोड रोमिओला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे। हा प्रकार 15 डिसेंबर रोजी सकाळी 10च्या सुमारास आवारे हॉस्पिटल ते 4 नंबर शाळा या दरम्यान घडला आहे। याबाबत पीडित मुलीच्या 40 वर्षीय वडिलांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून देवानंद गणेश कदम वय वर्ष 24 राहणार वडगाव रोड आळंदी याच्यावर पॉस्को ऍक्टसह विविध कलमान्वये आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। चाकण नगरपालिका हद्दवाढ विरोधात 16 गावचे कारभारी आणि पुढारी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची भेट घेऊन आम्हाला नगरपालिका नको असे निवेदन दिले आहे। उपमुख्यमंत्री पवार प्रशासनाला नेमके काय निर्देश देतात याकडे 16 गावांचे लक्ष लागले आहे। दरम्यान आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी 16 गावचे सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी यांना चाकण पालिकेची हद्दवाढ न करता महानगरपालिका करून चाकण नगरपालिका हद्दवाढ करून गावे समाविष्ट करणार नाही असे आश्वासन शिष्टमंडळास दिले। तसेच चाकण औद्योगिक प्राधिकरण निलेश कड यांनी आपल्याला ते न परवडणारे आहे असेही शिष्टमंडळास सांगितले। निलेश कड यांची याबाबत प्रतिक्रिया मिळू शकली नाही। नेमका आमदार दिलीप मोहिते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 16 गावच्या प्रतिनिधींना काय सांगितलंय पाहूयात। त्याच्यानंतर निलेश कर्णी हे MIDC प्राधिकरण आहे, औद्योगिक प्राधिकरण आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ही सगळी गावं येतील। तुम्हाला चांगलं माहिती आहे, दोन्ही गोष्टी आपल्याला परवडणार नाही। हे प्राधिकरण मी परवडणार नाही आणि MIDC प्राधिकरण आलं। धन्यवाद। महानगरपालिका सोडून दुसरं काही होणार नाही, नगरपालिका होणार नाही हा माझा शब्द आहे। धन्यवाद। तर ते मला मुंबईच्या फाईलमध्ये कागद चालले ना, आता तुमच्या देखत अजून परत काय दादा बोलायचं दादा 150 लोकांचा प्रश्न दादा। अरे होईल ना बाबा, तिथे भेटलो ना सकाळी तुम्ही। मी शेखरला भेटलो आता सकाळी। तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यान उन्नत मार्गाला आणि पुणे नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते चांडोली या रस्त्याचे काम अखेर मार्गी लागले असून या रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याचं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे। जय शिवराय। शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। अनेक वर्ष ज्या वाहतूक कोंडीच्या समस्येने आपण त्रस्त होतो आणि ज्या 3 एलिव्हेटेड कॉरिडॉरचा आपण सातत्यानं पाठपुरावा करत होतो, तो नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव चाकण शिक्रापूर आणि वाघोली ते शिक्रापूर या 3ही एलिव्हेटेड कॉरिडॉर्सच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झालेली, टेंडर्स फ्लोट झालेली आहेत आणि जवळपास 30,000 कोटी रुपयांचे हे प्रकल्प शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होत आहेत। मी माननीय नितीन गडकरीजी यांचं मनापासून आभार मानतो, कारण गडकरी साहेबांकडे सातत्यानं पाठपुरावा करत असताना गडकरी साहेबांनी हे आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील आणि त्या दृष्टीनं या 3ही एलिव्हेटेड कॉरिडॉर्सचं टेंडर प्रक्रिया सुरू झाली, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। जय शिवराय। खेड तालुक्याच्या पर्यटनाच्या व चाकण शहराच्या विकासाच्या दृष्टीने चाकणचे वैभव असलेले संग्रामदुर्ग किल्ल्याचे सुशोभीकरण आणि संवर्धनासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाला आहे।
यासाठी शिवसेना उपनेते व शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक व स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे यांचा पाठपुरावा सुरू होता। या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाला आदेश दिले होते। त्याप्रमाणे पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या एकछत्र योजनेअंतर्गत संग्रामदुर्ग किल्ला मौजे चाकण तालुका खेड जिल्हा पुणे या स्मारकासाठी 2,83,00,000 रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे। पत्नी आणि तिच्या मित्राने घरातून 3,40,000 रुपये रोख रक्कम चोरून नेली। या प्रकरणी पतीने पोलिसात धाव घेत पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केलाय। ही घटना 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत महाळुंगे इंगळे येथे घडली। पतीने या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार त्यांची पत्नी आणि तिचा मित्र संदीप गवळी राहणार सांगवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेतील तक्रारदार यांची पत्नी आणि तिचा मित्र या दोघांनी घरातून 3,40,000 रुपये रोख रक्कम चोरून नेली। या प्रकरणी 3 महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाळुंगे MIDC पोलीस तपास करीत आहेत। राजगुरुनगर शहरातील तहसीलदार कार्यालयाच्या परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे तालुक्याचे कार्यालय दत्त जयंतीच्या मुहूर्तावर मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी शहराबाहेरील डाक बंगल्याच्या आवारात त्यांच्या स्वतःच्या जागेत सुरू झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता संजय मुरकुटे यांनी दिली। तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात 1969 पासून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यरत होता। तब्बल 55 वर्षांनंतर हे कार्यालय आता शासकीय विश्रामगृहाच्या आवारात गेले। या नूतन कार्यालयाचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले। राजगुरुनगर शहराबाहेरील शासकीय विश्रामगृहाच्या आवारातील खिन्न अवस्थेत पडलेल्या 1915 सालातील निवासी चाळ आणि 30 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या 2 निवासी इमारतीची संपूर्ण डागडुजीसह नूतनीकरण करण्यात आले आहे। काय सांगता 11 लाखात चाकणमध्ये सर्व मान्यता प्राप्त 1 BHK सदनिका होय। लवकरच पुणे जिल्ह्यातील भल्या भल्या शहरांना जे जमले नाही ते शिवधनुष्य चाकण नगर परिषदेने सक्षमपणे पेलले आहे। आता चाकण नगर परिषद हद्दीत होणार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पहिला समूह सदनिका प्रकल्पाबाबतची संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे। चाकण नगर परिषद हद्दीतील गट नंबर 818 मध्ये चाकण नगर परिषदेस जिल्हाधिकारी पुणे यांनी सन 2019 रोजी जागा निश्चित करून दिली। त्यानंतर कोरोनामुळे प्रस्ताव पुढे जाऊ शकला नाही। मात्र आता त्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण 210 समूह सदनिका प्रकल्प काम सुरू होणार आहे। जानेवारी 2024 मध्ये याचे भूमिपूजन होणार असल्याची खात्रीलायक माहिती पुणे लाईव्ह न्यूज नेटवर्कला प्राप्त झाली असून याच जागेत म्हाडाकडून देखील 400 समूह सदनिका प्रकल्प सुरू होणार आहे। त्यास चाकण नगर परिषद द्वारा मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे गोरगरीब व सामान्य जनतेला हक्काचे 1 बेड हॉलसह किचन असे घर प्राप्त होणार आहे। चाकण नगर परिषद व म्हाडा यांचे प्रकल्प स्वतंत्र होणार असून चाकण नगर परिषद 1 BHK सदनिका अंदाजे 15 लाख रुपयेपर्यंत जाणार असून त्यात अनुदान रक्कम वजा केली तर अवघ्या अंदाजे 11 लाखात हक्काचे घर लाभार्थी भेटणार आहे। म्हाडा 400 सदनिका बांधकाम करून नंतर सोडत काढून घरे वाटप करणार असून तिथे देखील शासन अनुदान भेटत असते व सामान्य जनतेला परवडेल अशी किंमत असणार आहे। एकूण टप्प्याटप्प्याने 3000 समूह सदनिका होणार असल्याची चर्चा असून यामुळे चाकण नगर परिषद हद्दीत मोठ्या प्रमाणावर विकास होणार असल्याचे जाणकार सांगत आहेत। तसेच जबाबदार अधिकारी यांनी देखील यात दुजोरा दिला असून आठवड्याभरात याचे सर्व तपशील जनतेला उपलब्ध होणार आहेत। चाकण येथील ऐतिहासिक किल्ले संग्रामदुर्ग येथे दरवर्षीप्रमाणे येत्या 1 जानेवारी रोजी संग्रामदुर्ग महोत्सव साजरा केला जाणार आहे। या महोत्सवामध्ये पावनखिंड, दौड, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन व शिवकालीन शस्त्रांची प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार आहेत। यामुळे नागरिकांना, विद्यार्थ्यांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नाणी, शस्त्रे, युद्धकला व त्यांचा इतिहास यांची माहिती होणार आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांनी या महोत्सवामध्ये सहभाग होण्याचे आवाहन केले आहे। ॲडव्होकेट किरण झिंजुरके, किल्लेदार फिरंगोजी नाथा स्मारक प्रतिष्ठानचा अध्यक्ष। आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चाकण संग्रामदुर्ग किल्ल्यामध्ये 1 जानेवारी 2024 रोजी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, पावनखिंड दौड, त्यानंतर पोवाडे, त्यानंतर शिवव्याख्यान। खेड तालुक्यात सर्वत्र दत्त जयंती सोहळा धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कीर्तने, भजने, अन्नप्रसादाचे वाटप करण्यात आले। सायंकाळी दत्त जन्माचा सोहळा महिलांनी पाळणा हलवत साजरा केला। खेड पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनच्या आवारातील दत्त मंदिरात विधिवत धार्मिक पूजा अर्चा करण्यात आली। चाकण महाळुंगे येथील पोलीस ठाण्यामधील दत्त मंदिरात देखील विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। आळंदीमध्ये देखील विविध कार्यक्रम संपन्न झाले।
राजगुरुनगर येथे चांडोली परिसरातील पुणे नाशिक महामार्गाच्या भीमा नदी काठावर स्वामी समर्थ ध्यानधारणा केंद्रात दत्त जयंती निमित्ताने स्वामी समर्थाच्या नावाचा जयघोष करून ध्यानधारणा करण्यासाठी भक्तगणासह मोठ्या प्रमाणात महिला भक्त उपस्थित होते. तासकमान धरण परिसरातील आदर्श गाव वेताळ येथे दत्त जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. खेड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन महाळुंगे तालुका खेड येथील ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल येथे 27 व 28 डिसेंबर रोजी होणार आहे. खेड तालुक्यात खरपुडी खुर्द या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणी योजना कार्यान्वित करण्यात आली. त्याप्रसंगी मलखे वस्ती येथे पाणीपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच पूनम गाडे, उपसरपंच नंदा गाडे व सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी राजगुरुनगर येथील समीर तिगळे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी समीर तिगळे यांना राजगड येथे जिल्हाध्यक्ष पदाचे पत्र दिले. महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या शेतकरी आक्रोश मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून बुधवारी 27 डिसेंबर रोजी जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी खेड तालुक्यातील राजगुरुनगर या ठिकाणी सभा व चाकण येथे मशाल मोर्चा काढण्यात येणार असून याबाबत महाविकास आघाडीच्या तालुकाध्यक्ष यांनी काय सांगितलंय पाहूयात. मी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पवार साहेबांचा एक पाईक तालुका अध्यक्ष या नात्यानं आपल्याला आवाहन करतो. 27 ते दिनांक 30 डिसेंबर अखेरपर्यंत या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे, त्याचप्रमाणे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा जनआक्रोश शेतकरी जनआक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे. त्या शिवनेरी ते पुणे या असणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघ यामध्ये आपण सर्व महाविकास आघाडीचे काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांसह या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावे. नमस्कार, मी श्री विजय शिवराम डोळस, खेड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष. आपणा सर्व शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना, खेड तालुक्यातील तमाम शेतकरी बंधू आणि भगिनींना मी विनंती करतो की दिनांक 27/12/2023 रोजी माननीय नामदार अमोलदादा कोल्हे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्या खेड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. त्या आक्रोश मोर्चाचं नियोजन असं आहे की भांडवलशाही सरकारने जी कांद्यावर निर्यात बंदी लावलेली आहे ती कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी. दूध दराच्या संदर्भामध्ये शासनाने सरकारने तात्काळ दूध दरवाढ करावी. या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी व न्याय व हक्कासाठी हा आक्रोश मोर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय अमोलदादा कोल्हे, खेड तालुका काँग्रेस कमिटी आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि तमाम घटक पक्ष या सर्वांच्या माध्यमातून उद्या आक्रोश मोर्चाचे आयोजन केलं आहे. 27/12/2023 रोजी पुरुषोत्तम बाजार समिती येथे संध्याकाळी 6 वाजता या सभेचं आयोजन आहे. सभा झाल्यानंतर 7 वाजता चाकण मार्केट यार्ड पासून मशाल मोर्चा चाकण एसटी स्टँड पर्यंत काढण्यात येणार आहे. तरी सर्वांना कळकळीची विनंती आहे की या मोर्चामध्ये आपल्या सर्वांचा सक्रिय सहभाग हा फार मोलाचा आहे. आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या मोर्चाला उपकृत करा. बाबाजी रामचंद्र काळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून खेड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना जाहीर आवाहन करू इच्छितो. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे खऱ्या अर्थानं कांदा उत्पादक शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले आहेत. निर्यात बंदी सुद्धा कांद्याला बंद केल्यामुळे भाव कमी होत चाललेले आहेत. अशा परिस्थितीत केंद्राला जाग येण्यासाठी केंद्राच्या विरोधात आक्रोश मोर्चाचं आयोजन महाविकास आघाडीच्या माध्यमातून डॉक्टर अमोलजी कोल्हे खासदार यांच्या नेतृत्वाखाली उद्या राजगुरुनगर या ठिकाणी 27 डिसेंबर सायंकाळी जाहीर सभेच्या माध्यमातून तसेच त्यानंतर मशाल मोर्चा चाकण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तरी आपण सर्व शेतकरी बांधवांनी त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामील व्हावे ही नम्र विनंती. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.